शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नाविषयी संवेदनशील व आस्था असणारे ग्रामीण भागातील कृषी पत्रकार श्री संतोष शेंडे टाकरखेडा शंभू तालुका भातकुली यांना सन 2025चा उत्कृष्ट कृषी पत्रकारिता प्रिंट मीडिया या संवर्गातून राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला। दिनांक 25 मे 2025 रोजी टाकरखेडा तालुका भातुकली जिल्हा अमरावती येथे आयोजित राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये प्रिंट मीडियामध्ये उत्कृष्ट कृषी पत्रकारिता करणारे श्री संतोष शेंडे यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते अत्यंत मानाचा राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला। आमची सिलेक्शन कमिटी 15 लोकांची आहे आणि त्या सिलेक्शन कमिटीमध्ये सर्व क्षेत्रातले तज्ञ लोक आम्ही नेमले आहे। आमच्याकडे यावर्षी 222 प्रस्ताव आले होते। 222 पैकी 26 प्रस्ताव त्यांनी निवडले आणि 26 पुरस्कार आम्ही महाराष्ट्रामध्ये वाटतो। त्यामागची प्रामाणिक भूमिकाच आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे आणि त्याचा सन्मान जर आपण केला नाही तर हा देश टिकणार नाही, शेती उद्ध्वस्त होईल। त्यामुळे त्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याचं नाव वाढलं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याला पुरस्कार देतो ज्याने चांगली शेती केली त्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। ही त्यामागची आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी अतिशय चांगल्या पद्धतीने जे काम करणारे लोक आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाशदादा साबळे, जिजाऊ बँकेचे तज्ज्ञ संचालक श्री भैयासाहेब निचळ, आयडियल ॲग्रोसर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे श्री वैभव जाधव, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी सौ पौर्णिमाताई सवाई, तालुका कृषी अधिकारी उत्कर्ष भोसले, माजी सरपंच श्री दीपक पाटील, सरपंच सौ रश्मिता देशमुख, उपसरपंच श्री प्रदीप कुमार शेंडे आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती। आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांची कैफियत, शेतकऱ्यांचे वहिवाटीचे पांधन रस्ते, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, प्रधानमंत्री पीक विम्याचा विषय अशा विविध शेतीविषयक प्रश्नांबाबत आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी निर्भीडपणे पेन चालवणारे व भूमिका मांडणारे श्री संतोष शेंडे हे ग्रामीण भागातील पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी आदर्श व प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व असल्याचं प्रतिपादन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश साबळे यांनी या सत्कार प्रसंगी व्यक्त केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी संजय जावरकर यांची रिपोर्ट।